ज्यांच्या दरबारात ही सेवा आहे ते उत्तरेश्वर भगवान आहे. मानव जन्म मिळाला आपल्याला ते पुढचे सर्व जन्म संपवण्यासाठी. तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरा पडे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम हे संसारे. ही येरजार संपवण्याची क्षमता मानव जन्मामध्ये आहे. म्हणून साधू संत काकुळतीला येऊन सांगतात, ज्याच्या करता मानव जन्म मिळाला त्याच्या द्वारा ते करा. ऐसिया साधना करा काही, ऐसिया साधना करा काही, ऐसिया साधना करा काही, ऐसिया साधना करा काही. जने नोहे जन्म यमाची यातना, गडे नरम यमाची यातना. जने नोहे जन्म यमाची यात्रा, जने नोहे जन्म यमाची यात्रा. ऐसिया साधना करा काही, ऐसिया साधना करा काही, ऐसिया साधना करा काही, ऐसिया आता पुन्हा जन्माला यावं लागणार नाही आणि यमाची यातना सहन करावी लागणार नाही. यमाची यातना माहिती आहे ना? तिथे गेल्यानंतर बरं का डॉक्टर साहेब, चित्रगुप्ताला यम धर्म विचारतात. अगदी थोडक्यात सांगतो, 9:30 मोकळे करतो तुम्हाला. काढायचं. मग चित्रगुप्त वाचन करतो. इतकं वाईट इतकं वाईट इतकं वाईट, चित्रगुप्त म्हणतो श्रावण महिन्यातल्या शेवटच्या सोमवारी सुद्धा हे शुद्धीवर नव्हतं. अरे कारेची भाषा सुरू होते. कारे केशवासी चुकले ते, कारे केशवासी चुकले, कारे केशवासी चुकले. यम धर्म पुसे दया दोषिया, यम धर्म पुसे दया दोषिया, यम धर्म पुसे दया दोषिया, यम पुसे दया दोषिया. कारे केशवासी चुकले ते, कारे केशवासी चुकले ते, कारे केशवासी चुकले ते. यम धर्म पुसे तया दोषी अशी कारे केशवासी चुकले ती कथा पुराण श्रवण होते तुम्हा कान डोळे मुख संताची संगती. आणि मग पुढे यातना. एक हात एक यमदूत धरतो, एक हात दुसरा यमदूत धरतो आणि खिळ्याच्या वनातून चालवतं त्याला. खिळ्या आरपार 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 घुसतात. पायाची चाळण होती. काही असंही म्हणतील, केमचे काय बाता हानता महाराज, पायाला खिळे. अहो डेड बॉडी तर आमच्याकडे आहे आणि कोणाच्या पायाला खिळे. तुमचं बरोबर आहे, हे अंत्यसंस्कारासाठी तुमच्या स्वाधीन केलेली आहे ही डेड बॉडी. फक्त जीवात्मा वर जातो आणि त्याला तिथं भोगण्यासाठी एक शरीर मिळतं. तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही तुमच्या घरचा अब्जाधीश राहा, आजारी पडा, मुलं स्पेशल गाडी करून तुम्हाला पुण्याला नेतात, मोठ्या दवाखान्यात गाजलेल्या. तुमच्या अंगावर 50,000चा पोशाख आहे, नाही चालत. तिथे काढून घेतल्या जातो, त्यांचा झगा घालायचा. तिथं झगा तयार आहे दवाखान्यात. माझं खोटं असेल तर तुम्ही आजारी पडा, आपोआप मिळतं. तसं तिथं एक शरीर तयार आहे, जीवात्मा तिथे जातो आणि त्या शरीरात प्रवेश होतो. आणि मग एक हात एक यमदूत, एक हात यमदूत. अशी पत्र तारू खैराचे इंगळ. त्या खिळ्याहून आरपार आरपार छिद्र पायाला पडले की मग खैर नावाच्या लाकडाच्या निखाऱ्याहून चालवतात. अशी पत्र तारू खैराचे इंगळ. आणि त्याच्यानंतर तेलाच्या तापल्या कढईत टाकतात, निघतात ती ज्वाळ तैल पाकी. आणि त्याच्यानंतर तप्त भूमीवरी चालविती पायी, तप्त भूमीवरी चालविती पायी. अग्निस्तंभाबाई कौटाळती, तप्त भूमी
मुनिवरी चालविती पायी अग्निस्तंभाबाही कवटाळ येती म्हणून या तुका येतो का कोळती. अरे यमाची यातना का? मरावं लागलं म्हणून. मरण का? जन्म झाला म्हणून. मग आता जन्मालाही यावं लागणार नाही आणि मरण्याची भानगड यमाची यातनाही सहन करावी लागणार नाही. ऐसिया साधना करा काय. इथपर्यंत आलो आपण. आता प्रत्येकाची इच्छा काय डॉक्टर साहेब? साधन सोपं पाहिजे आणि फळ मोठं पाहिजे. कोणाला नाही विचारा तुम्ही. इथे जर शेतकरी असेल तर त्याला विचारा. म्हैस असावी, म्हैस असावी, मारकी नसावी, बिना शिंगाची असावी, काही न खाणारी असावी, भरपूर दूध देणारी असावी. पेशंटला विचारा. औषध पाहिजे, घरपोच पाहिजे, घेताना गोड वाटलं पाहिजे, फुकट भेटलं पाहिजे आणि आजार कायमचा गेला पाहिजे. तसं पारमार्थिक क्षेत्रातही साधन सोपं पाहिजे आणि ज्या अपेक्षित आपण फळाची अपेक्षा ते फळ मिळालं पाहिजे. मग अनेक साधनं आहे की याच्यात कीर्तन होईल. योग आहे, ज्ञान आहे, कर्म आहे, भक्ती आहे. पण प्रत्येक साधनाचा विचार करा तर त्याच्यामध्ये काठिण्य आहे. योग उच्चार करायला कठीण आहे तर प्रक्रिया कशी असेल? शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हठ योग. शरीर शोषण प्राण निरोधन जय हठ योग. भूत पीडन कुंडलिनी कलिमल भंग. भूत पीडन कलिमल दल भंग. ऊर्ध्व वायूचा श्वेत तोडून करिवो वनभंग. ऊर्ध्व भाष्यचा चेतन मंडी करिवो वनभंग. ब्रह्मरंध्री मिसळे परी मोक्ष रंग. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवाय. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवाय. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवाय. ओम नमो भगवते राम कृष्ण बस हा योग मार्ग. एक नंबर साऊंड सिस्टीम आहे आपली. 100 पैकी 125 तुम्हाला. शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हठ योग. भूत पीडन कुंडलिनी कलिमल भंग. ऊर्ध्व वायूचा श्वेत तोडुणे करिओ वनभंग. ब्रह्मरंध्री मिसळे परी मुमुक्षु दंग. जिथे उच्चारण असाय तर प्रक्रिया कशी असेल? म्हणून योगाची या वाटा जे निघाले का सुबटाता या दुःखाचा चिसेल वाटा भागा आला. योग दुस्तर आहे, कर्म सूक्ष्म आहे. मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा. एकाची बायको 12 वर्षापासून पडून होती, हालचाल नाही. कोणीतरी सांगितलं अरे सोपा उपाय आहे, भैरवी मातेचा जप कर, उठून बसल. 12 तासात उठून बसल. आणि ते सकाळी बसलं जप करीत. 12 वर्षे बायको पडून आहे. जप केला 6ला सुरू, संध्याकाळच्या 6 पर्यंत. भार्याम रक्षती भैरवी, भार्याम रक्षती भैरवी, भार्याम रक्षती भैरवी, भार्याम रक्षती भैरवी. संध्याकाळी 6 वाजता बायको उठली. डॉक्टर साहेब जे 12 वर्षे पडून होती पोरग पळत आलं. बाबा उठली मम्मी. मम्मी उठली पण पप्पा नाही उठला. आनंदात जपच चालू ठेवला. भार्याम भक्षती भैरवी, भार्याम भक्षती भैरवी, भार्याम भक्षती भैरवी, भार्याम भक्षती भैरवी. पोरग पळत आलं. पप्पा मेली. का झालं? रचा भ झाला. मंत्र चढे थोडा. भार्याम रक्षती भैरवी उठली, भार्याम भक्षती मेली. हा सूक्ष्म मार्ग आहे. कर्म योग दुस्तर आहे. ज्ञान सर्वसामान्याला न पेलवणार आहे. मग राहता राहिला तो भक्ती मार्ग सोपा. भक्तिपंत बहु सोपा, भक्तिपंत बहु पुण्य नागविया पापा, पुण्य नागविया
येणे जाणे खेपा येणे जाणे खेपा येण्याची एके खंडिते येण्याची एके खंडिते भक्ती पंथ बहु सोपा भक्ती पंथ बहु सोपा भक्ती पंथ बहु सोपा भक्ती पंथ बहु सोपा पंथ बहु सोपा भक्ती पंथ बहु सोपा भक्ती पंथ बहु सोपा बस इथपर्यंत आलो आपण. भक्तिपंत बहु सोपा पुण्य नागवया पापा. आपण आम्हाला इच्छित फळ, तुमची इच्छा काय आहे? यरदार संपवायची. अरे तेच सांगतो ना मग. येणे जाणे खेपा येण्याची एके खंडिती. भक्तिपंत बहु सोपा पुण्य नागवे या पापा. फायदा येणे जाणे खेपा येण्याची एके खंडिती. जन्म मरण यरझाळ संपवण्याची क्षमता या भक्तिरूपी साधनामध्ये आहे. मग त्याला वाटलं बरं झालं, आता बरं झालं, पण भक्ती कोणाची करावी? कारण शास्त्र मान्य 5 दैवत आहे. विष्णू, शंकर, गणपती, सूर्य आणि शक्ती, ही 5 दैवत. त्याला वाटलं आता 1 तास कीर्तनाचा राहिला फक्त. बरं का डॉक्टर, असंच होतंय ते. 1च तास राहिला. ते लेकरू सांभाळ ना, कोणाचं असेल ते सांभाळ. त्याची आई असेल, कोणी वडील असेल, असं सोडून देऊ नका ना. ते काय विक्षेप होतो, मध्ये काहीतरी प्रसंग तुटून जातो. आई वडील बसलेले असतील, वाईट वाटून घेऊ नका. मी या बाकीच्या श्रवण करणाऱ्या लांबून लांबून आलेल्या लोकांसाठी विनंती करतो. हे तर 12 महिने चाललं. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना मिलेगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से. 1-2 तास तरी थोडा मोह टाळा ना. 2 तास. विठ्ठल विठ्ठल दैवत आहे. भक्ती कोण्या देवाची करावी? त्याला वाटलं वेळ घालवण्यापेक्षा त्या दैवताच्या भक्तालाच विचारावं. म्हणून आता सुरुवातीला गणपती बाप्पाच्या भक्ताकडे आला. आम्हाला भक्ती करायची आहे. बरं, मग 5 दैवत शास्त्राने सांगितलेली आहे. हां, पण नेमकी कोण्या देवाची भक्ती करावी? गणपतीचे भक्त म्हणाले, अरे तुला काय पाहिजे? मज लागी दुःख व्हावे नाहीसे कोणी भावे ना जीवे. दुःख नकोण सुख प्राप्ती अशी प्रत्येकाची इच्छा आहे ना. आणि तेच खातं आमच्या गणपतरावकडे आहे ना. सुख करता दुःख हरता. मग तू ठरव कोणाची भक्ती करावी. त्याला वाटलं तास 1च राहिला, आपल्याला इतकी वेळ घालवण्यात वेळ नाही. आता हे कळलं पण अजून 4 दुकानं विचारून घेतो, मग नंतर निर्णय घेतो. मग तिथून सूर्याच्या भक्ताकडे आला. सूर्याचे भक्त म्हणाले, आमचा सूर्य नसता तर तू जगला नसता. म्हणजे सूर्याच्या उष्णतेनं पाण्याची वाफ मेघात रूपांतर, पाऊस पडतो, पर्जन्यात अन्न संभवा, आणि अन्नामध्ये तू जगतो. तूच ठरव. म्हणला हे तर पहिल्यापेक्षा बरोबर वाटलं. मला आता 3च दुकानं राहिली. म्हणून शक्तीच्या भक्ताकडे आला. शक्तीचे भक्त म्हणाले, उपासना सोपी आहे. शुक्रवारी आंबट सोडून बाकी फुटाणे खाता येते. ते पूर्वी संतोषी आपल्या लहानपणची गोष्ट. काय सिनेमा चालला होता राजा, सगळे तेच गाणं म्हणायचे संतोषी मातेचं. समजा तुम्हालाही पाठ असेल. यह वह जह तह मत पुछ कह कह है संतोषी माँ अपनी संतोषी माँ अपनी संतोषी माँ. बड़ी अनोखी चमत्कारिणी है अपनी माई, है अपनी माई. राई का पर्वत कर सकती पर्वत की राई, पर्वत की राई. बिगड़ी बनाने वाली, कष्ट मिटाने वाली, दुखड़े हटाने वाली माँ अपनी संतोष. जाऊ दे कामापुरता आपला फुटाणे.
फुटाणे खाता येतात, आंबट नाही खायचं बस. म्हणजे शक्तीची उपासना म्हणले हे तर याच्यापेक्षा सोपे आहे. म्हणले आता दोनच दुकान आहे म्हणून विष्णूच्या भक्ताकडे वैष्णवाकडे. वैष्णव म्हणाले अरे कशाला डोक्यात घेतो बाकीचं, सगळे जग लक्ष्मीच्या मागे लागलं, सगळे जग. आणि लक्ष्मी ज्याच्या चरणाची सेवा करते तो भगवान विष्णू आहे, आता तूच ठरव. म्हणलं झालं भाऊ, आता जवळजवळ जमलंच, 8:31 झाले, जमलं जाता. पण आता शेवटचं दुकान उत्तरेश्वर म्हणून शंकराच्या भक्ताकडे आले. भक्ती करायची इच्छा आहे. आम्ही सगळ्या भक्तांना विचारत आलो, गणपतीच्या, सूर्याच्या, शक्तीच्या, विष्णूच्या. आता कुठून आला म्हणले विष्णूच्याच भक्ताकडून. काय म्हणले वैष्णव? वैष्णव म्हणाले आमचा विष्णू सगळे जग लक्ष्मीच्या मागं लागलं आणि लक्ष्मी त्याच्या पायाची सेवा करते, साक्षात लक्ष्मीचा पती आहे. शंकराचे भक्त म्हणले तो लक्ष्मीचा पती आहे, श्रीमंत आहे. अरे पण भक्ताची काय परिस्थिती आहे? आम्ही सदैव सुडके, आम्ही सदैव आम्ही जवळी येता चोर झाके, जवळी येता चोर झाके, जाऊ पुढती भिके, जाऊ पुढती भिके, कुतरी घर राखी, कुतरी घर राखी, नात नुकायशी सांगा, नात नुकायशी सांगा, नात नुकायशी सांगा, नात नुकायशी सांगा, नुकायशी सांगा, नात नुकायशी सांगा, नात नुकायशी सदैव सुडके, जवळी येता चोर झाके, जाऊ पुढती भिके, कुतरी घर राखी ती, सदैव सुडके, जवळी येता चोर झाके, जाऊ पुढती भिके, भगवान विष्णू श्रीमंत आहे पण भक्त आम्ही सदैव सुडके, जवळ येता चोर धाके, जाऊ पुढती भिके, कुत्री घर राखीती. ते चिठ्ठी यासाठी आली की वानर रूपामध्ये हनुमानजी कीर्तनाला येऊन बसले, याची चिठ्ठी आली. त्यांनाही कळलं असेल की हा बाबा 30 वर्षांनी आला आणि हा बाबा आपल्या पार्टीचा आहे, म्हणजे ब्रह्मचारी आहे, म्हणून ते आमच्या पार्टीचे लोक येतात. विठ्ठल आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके, कुत्री घर राखीती. अरे ते स्वतः सांगतात बरं का डॉक्टर साहेब. एक मजा सांगतो. दद्वयम नास्ति दंतानाम, भद्वयम भूरी भोजनम, उद्वयम वृत्तिरस्माकम, फद्वयम गृहकर्मणी. ते म्हणतात 2 द आमच्या दाताला लागत नाही. 2 द म्हणजे दही न दूध, हे नीट ऐकाय. द्वयम नास्ति दंतानाम, खाता काय? भद्वयम भूरी भोजनम, 2 भ खातो म्हणजे भाजी न भाकरी. हे मराठी कळेल ना. बस तुमचा व्यवसाय काय? उद्वयम वृत्तिरस्माकम, 2 ऊ आमचा व्यवसाय आहे, उष्णन उदार. घरातली संपत्ती काय? फद्वयम गृहकर्मणी, फुटके भांडेन फाटके कपडे, आम्ही सदैव सुडके. हा? अरे विष्णू श्रीमंत आहे पण भक्त तुमचं कसं काय? आमचा शंकरजी श्रीमंतच आहे पण श्रीमंतीचा उपभोग घेत नाही, भक्ताला श्रीमंत करतो. हे नीट ऐका. शंकरजी श्रीमंत आहे, याच्यावर एक कीर्तन होईल. स्वयमेव महेशः तनयो गणेशः सका धनेशः स्वश्रू नगेशः तथा तनम कारितः. नाही तर शंकरजी श्रीमंत आहे, धनवान आहे. त्यांचा मित्र कोण आहे डॉक्टर साहेब?
4 संबंध बरं सांगतो अर्ध्या मिनिटात. स्वयमेव महेश, स्वतः महादेव. तनयो गणेश, सुखकर्ता दुःखहर्ता. हे खातं ज्याच्याकडे तो गणपती पुत्र आहे. स्वस्रो नगेश, हिमालय सासरा आहे. आणि सखा धनेश, धनेश म्हणजे कुबेर. कुबेर त्याचा मित्र आहे महादेवाचा. कुबेराकडे धन किती आहे? 8.5 निधी. एकंदर 9 निधी संपत्ती आहे. 9 निधी. निधी म्हणजे संजय निधी निराधार योजना नाही. मी सांगतो तो निधी लक्षात घ्या. 5 लाख घरं दगडाची, 7 लाख विटाची, 1 कोटी काशाची, 1 कोटी तांब्याची, 7 कोटी घरं सोन्याची. हे संपत्ती रावणाची आहे. पाव निधी. मग सगळ्या जगात पाव निधी. आणि आता 2025 आलं तरी 8.5 निधी एकट्या कुबेराच्या ताप्यात आताही. म्हणून देह हे काळाचे. असा धनाचा राजा कुबेर ज्याचा मित्र आहे. सखा धनेश, स्वस्रो नगेश, स्वयमेव महेश, तनयो गणेश. एवढा श्रीमंत महादेव, पण श्रीमंतीचा उपभोग घेत नाही. मग राहतो कुठे? स्मशानासी वस्ती. रुद्रकारी स्मशानासी वस्ती. रुद्रकारी स्मशानासी वस्ती. शाबास शाबास. रुद्रकारी स्मशानासी वस्ती. टाकुनी कैलासा सर्व ही संपत्ती. स्मशानासी वस्ती. रुद्रकारी स्मशानासी वस्ती. कोणी संसार सर्व ही संपत्ती. स्मशानासी वस्ती. भगवान शंकर आहे, पण उपभोग घेत नाही. त्यागुणी कैलास सर्व ही संपत्ती. राहतो कुठे? स्मशानासी वस्ती रुद्र करी. अरे तुम्ही 10 कोटीचं मंदिर बांधा, मूर्ती नाही बसवता येत मंदिरात. लिंग प्रतिमा असते. मूर्ती फक्त महादेवाची स्मशानात आहे. का? स्मशानात राहतो. शिवमहिमन पाडायन तुम्हाला नसलं तरी ते एक श्लोक डोळा पुढे आणा. स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरः. चित भस्मलेपस्रकुटी नृकरोटी परिकरः. अमंगल्यम शीलम तव भवतु नामयोमखिलम. तथापि स्मरतॄणां वरद परमं मंगलमसि. पण स्मशानेश्वा क्रीडा. त्यागुणी कैलास सर्व ही संपत्ती. स्मशानासी वस्ती रुद्र करी. आमचा महादेव श्रीमंत आहे, पण उपभोग घेत नाही. स्मशानात राहतो. त्याचा स्वभाव आहे स्वतः स्मशानात राहतो, भक्ताला धनवान करतो. उलट आहे. 1 नंबरचा भक्त महादेवाचा रावण आहे असं समजू नका. 14 लोक पूजेच्या तयारीला होती. रोज 6 घंटे पूजा करायचा रावण. सकाळी 3ला ब्रह्ममुहूर्तावर पूजा सुरू व्हायची ते 9 वाजेपर्यंत. आणि 14 माणसं. कोणी बेलाचं पानं मोजणारे, कोणी कमळ मोजणारे, कोणी भस्म आणून देणारे, कोणी शेणानं ते जागा सारवणारे, कोणी गंगाजल आणणारे. 14 लोक होते. आणि एकदा बसला 1000 कमळे वाहण्याचा नियम. एक दिवस एक कमळ कमी पडलं. 999 वाहले. उठला नाही. रावणानं आपलं मुंडकं कापलं, पिंडीवर वाहलं सिर कमळ म्हणून. काट कर शीश को अपने किया जब होम रावण ने. और दिया सब राज दुनिया का. दिलावर हो तो ऐसा. दिलावर महादेवाला. एक कमळ कमी पडलं, मुंडकं कापलं. आम्ही तर एका अभंगात 4 प्रश्न विचारतो. बाथरूम मध्ये आंघोळ झाली की चाललं म्हणत. सुंदर ते धाण उभे वेटेवरी कर्कटावरी ठेवणिया. ठेवणिया शब्द आला डॉक्टर की लक्षात येतं. ठेवला का? मग तुळशी हार गळ्या, काशे पितांबर, आवडीनंतर ह्याची ध्यान. पुन्हा ध्यानात येतं. झाला का? मग मकर कुंडले तैपती श्रवणी कंठी कौतुमणी विराजित. आणला का? आणि पुढं आणल्यावर तो काबडे माझे ह्याची सर्व सुख. एका कपात उरकतो काकडान हरिपाडा. रे मुंडकं कापून वाहलं. धन्य भाग्य रावणाचे. धन्य भाग्य रावणाचे.
धन्य भाग्य रावणाचे दास झाले शंकराचे दास झाले शंकराचे झाले शंकराचे दास झाले शंकराचे दास शंकराचे रावणाचे दास झाले शंकराचे दास झाले शंकराचे दास झाले शंकराचे धन्य भाग्य रावणाचे दास झाले शंकराचे. रावण शंकराचा भक्त, बाणासूर शंकराचा भक्त, स्वतः स्मशानात राहतो आमचा देव बाप्पा, पण धनवान भक्ताला करतो. आता तूच ठरव किती वाजले, तूच ठरव आता भक्ती कोणाची करावी. म्हणजे महाराज आता हे पटलं मला, पण पाऊणच तास राहिला. मग भक्ती करायचं ठीक आहे, पण भक्ती अवघड असेल हो. अरे तेच तर वैशिष्ट्य आमच्या शंकराचं आहे. ऐका नवलयाची ठेव ऐका नवलयाची ठेव ऐका नवलयाची उत्तरेश्वराचं. मी अभंगावर कधी आलो कळलं ना तुम्हाला? तुला वाटतं का भक्ती अवघड आहे? अरे ऐका नवल याची ठेव, याची म्हणजे उत्तरेश्वराची. नेने काय भक्तिभाव, तो अजिबात डोक्यात काही आणू नको. इथे भक्तिभाव शब्दाचा अर्थ काय? इथे भाव म्हणजे बाजार भाव नाही घ्यायचा. अभंगानुसार अर्थ बदलतात शब्दाचे. इथे भाव म्हणजे हेतू, उद्देश. भक्ती करणाऱ्याचा हेतूही लक्षात घेत नाही तर प्रसन्न होतो. नेने काही हे मराठी आहे, मी त्या दिवशी सांगितलं. सर्वांना माहिती आहे ना, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. सांगा बरं, कर म्हणजे काय? कोणी सांगेल? कर म्हणजे हात.
करकटावरी. कर म्हणजे हात. पण कर वसुली पथक आलं गावात. आता काय डोकं चालवता? आता हात आहे का? आता टॅक्स आहे. तसं भाव शब्दाचा अर्थ अभंगानुसार बदलत राहतो. इथे भाव म्हणजे हेतू, उद्देश. त्या भक्ती करणाऱ्याचा हेतूही लक्षात घेत नाही तर बाबा प्रसन्न होतो आमचा उत्तरेश्वर. ऐका नवलयाची ठेव नेने काही भक्तिभाव. जमतंय आता बरं का डॉक्टर? बरोबर करतो मी. वेळेत सगळे संपवतो. अभंग मोठा असला तरी काही समृद्धीनं प्रवास करू. आणि अजून आता 72 चालू आहे पण मला कोणी वैतागलं नाही अजून. आपलं सारखंच आहे. मग बरोबर आहे. अजून वन्स मोरच चालू आहे. पण कुठली वेळ चुकवत नाही बाबा. वेळ नाही चुकवत. बरोबर ना? तर त्या दिवशी आले योगेश पळशे, धनंजय भाऊ. नंतर त्यांनी सांगितलं बाबा 7च्या ऐवजी 7:30. म्हटलं ठीक आहे, बरोबर येतो मी. ते आरती वगैरे असते म्हणाले. ते काही नाही, काही अडचण नाही. पण मस्त नियोजन केलं. मित्रमंडळ, टिळक मित्रमंडळ, धन्यवाद. आणि केमकरांचाही पाठिंबा तुम्हा सर्वांना आहे. मग आनंद वाटला. आणि विशेष मी अभंग दुसराच ठरवला होता, गणपती बाप्पाचा आहे म्हटलं आता. पण उत्तरेश्वराचं दर्शन घेतल्यावर बदल झाला. ते म्हणले माझं कोणीच नाही सांगितलं अजून, तुम्ही सांगा महादेवराव. म्हटलं ठीक आहे. विठ्ठल ऐका नवल याची ठेव नेने काही भक्तिभाव. भक्ती करणाऱ्याचा हेतूही लक्षात घेत नाही तर प्रसन्न होतो. तो भस्मासूर म्हणला आता ताजं भस्म आवडतं महादेवाला. पुढचं कळलं वाटतं तुम्हाला. भस्मासूर म्हणला देवा काय 1-2-3 वर्षापूर्वी का नाही इतकं मिळायचं. कोरोनाचा काळ होता. कोण्याही गावात 8-9 डेड बॉड्या एकत्रित पेटायच्या. खूप भस्म मिळायचं. पण नंतर ते काय लस टोचली का काय ते मरणं बंद झालं. मग भस्म मिळत नाही. मग काय म्हणणं काय तुमचं? काय नाही, मी तुमच्यासाठीच म्हणतो. तुम्हाला ताजं भस्म आवडतं ना? हो. मग मी घरून निघलो की रस्त्यात जे भेटल त्याच्या डोक्यावर हात ठेवला की ती भस्म झालं पाहिजे. ताजं भस्म तुम्हाला. खुश झाले महादेवराव. तथास्तु. जमलं आता. मग भस्मासूर घरून निघायचा, जे रस्त्यात भेटल त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा आणि ते जळून भस्म व्हायचं आणि ताजं भस्म. महादेवराव खुश. बऱ्याच दिवसांनी भस्मासुराच्या लक्षात आला आपल्या हातात ही पॉवर आहे की ज्याच्या डोक्यावर हात ठेवतो ते भस्म होतं. मग याच्याच डोक्यावर ठेवला तर हे भस्म होईल ना. पार्वती आपल्याला, याला भस्मासूर म्हणतात बरं. तरी काय भस्मासूर अर्जुन म्हणे वगैरे वगैरे. भस्मासूर चाल लागला महादेवरावच्या माग. महादेव पुढे, भस्मासूर मागे, महादेव पुढे. भगवान विष्णूला वाटलं आता काय करावं या भोळ्या देवाला. म्हणून फसवली गोष्ट. म्हणून भगवान विष्णू मोहनीच्या रूपात आले. इतके पागल झाले रूपाकडे पाहून भस्मासूर. मी तुमच्यासोबत लग्न करायला तयार आहे पण माझी एक अट आहे. सांगा ना. मी जशी जशी नाचल तसं तसं तुम्ही नाचा. आता चित्त आराधने छंदे नाचे, माकड गारुडी वगैरे. झालं नाचकाम सुरू. वेळ कमी असल्यामुळे लगेच सुरू झालं. असे हात केले की भस्मासूर असं करायचा. कमरेवर ठेवले की कमरेवर, खांदावर ठेवले की खांदावर. असा पागल झाला नाचण्यामध्ये. तिनं डोक्यावर ठेवले स्वतःच्या आणि यानंही स्वतःच्या डोक्यावर ठेवल्यावर भस्म झाला. दृष्टांत संपला माझा. पण हे पुढं काय करणार आहे असा उद्देशही लक्षात न घेता प्रसन्न होणारा महादेव आहे. याला म्हणतात नेने काही भक्तिभाव. म्हणजे भक्ती करणाऱ्याचा हेतू लक्षात न घेता प्रसन्न होतो. हे आमच्या देवाचं वैशिष्ट्य. ऐका नवलयाची ठेव, ऐका नवलयाची ठेव, नेने काही
नेणे काही भक्तिभाव. आणि तुला शंका येत असेल तर यादी देतो, यादी. देव केले कैसे कैसे बाबा देवे 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 केले कैसे कैसे देवे केले कैसे कैसे देवे कैसे कैसे देवे केले कैसे कैसे देवे केले कैसे कैसे देवे केले कैसे कैसे देवे केले कैसे देवे केले कैसे कैसे देवे केले कैसे आवाज. कानवलयाची ठेव याची ठेव कानवलयाची ठेव ऐका नवल याची ठेव. उद्धरीले अनायास उद्धरीले अनायास उद्धरीले अनायास उद्धरीले अनायास ऐका नवलयाची ठेव ऐका नवलयाची ठेव ऐका नवलयाची ठेव देवी केले कैसे कैसे उद्धरीले अनायास उद्धरीले अनायास उद्धरीले अरे यादी देतात तुकोबाराय. देवे केले कैसे कैसे उद्धरिले अनायासे अनायासे उद्धार. ऐका नवलयाचे ठेवणे काय भक्तिभाव. क्रम बदलल बरं का, लक्षात ठेवा. माझं व्याख्यान ज्याच्यावर ते चरण उचलायचं. नाही तर आता तिसरंच घ्या आणि चौथ्यावर बोलणं राहील. म्हणून ते बरोबर लक्ष ठेवा. विठ्ठल विठ्ठल. सुवर्चशा नावाची देवांगणा होती. सत्यलोकातली गोष्ट सांगतो आता, लगेच केमला येऊ आपण. सत्यलोकात त्यांचं ते करमणूक करण्यासाठी नाचायचं कार्यक्रम तिच्याकडे होता. सत्यलोकात पखवाज आणि विना, तबला आणि पेटी नाही बरं का. हे नंतर निघालंय. पहिला पखवाज पुराण काळापासून आहे ते. बाजई ताल पखा वजवीना, सत्यलोकातलं सांगतो. बाजई ताल पखा वजवीना, नृत्य करे अप्सरा प्रवीणा, रंबादिक सुर नारी नवीना, सकल असंसर कला प्रवीणा, करे गान बहुतान तरंगा, बहुविध क्रीडई पाणी पतंगा. इथलं नाचता नाचता ताल चुकला तिचा. सुवर्चशा बाजूला काढलं, ब्लड टेस्ट केलं तुमच्या भाषेत. टेस्टिंग नंतर कळालं की ही 90 घेऊन आली.
ए वरही आहे बिमारी बरं का डॉक्टर साहेब. मग ब्रह्मदेवाने शाप दिला. सुवरच्या शाना में स्वर्गीची देवांगना, सुवरच्या शाना में स्वर्गीची देवांगना, ब्रह्मशापी जाना धारी झाली, ब्रह्मशापी जाना धारी झाली. चषना में स्वर्गीची देवांगना, ब्रह्मशापी जाना धारी झाली. आज उत्तरेश्वर देवस्थानचे सगळे संयोजक खुश आहे. हा पौराणिक अभंग असल्यामुळे पौराणिक दृष्टांत देऊनच सोडवायचा आहे. उगाच सासूचिंचा व्हायची गोष्ट आटपाट नगर होते. सुवरचषा नामे स्वर्गीची देवांगणा, ब्रह्मशापे जाना घारी. घार होशील घार. घाबरली. उश्चाप द्या महाराज. उश्चाप तोपर्यंत फिरत राहशील. माय कैकईच्या हातावरचा प्रसाद उचलशील. माय अंजनीच्या हातावर नेऊन सोडशील आणि अंजनीच्या पोटी साक्षात हनुमंताच्या रूपात शंकरजी जन्म घेतील तेव्हा शापमुक्त होशील. तोपर्यंत फिरत होती. आणि हे पुढचं सगळे पाठ आहे तुम्हाला. कैकई रुसली. शेवटून का प्रसाद दिला? तिच्या हातावरचा प्रसाद उचलला. पिंड घारीने झडपिला. पिंड घारीने पिंड घारीने झडपिला. अंजनी तो सेविला, अंजनीने तो सेविला, तो सेविला, अंजनीने तो सेविला, अंजनीने तो सेविला, अंजनीने तो. मग अंजनीच्या तपासाठी साक्षात शंकरजी महारुद्र आले पोटी. अनायसे उद्धार. चौथं चरण. पंखाचा फडकार पंखाचा फडकार, पंखाचा फडकार, पंखाचा फडकार, पंखाचा फडकार, पंखाचा फडकार, पंखाचा फडकार, पंखाचा फडकार. उत्तराने नेली घारी, उत्तराने नेली घारी, उत्तराने नेली घारी, उत्तराने नेली घारी. ऐका नवलयाची ठेव, ऐका नवलयाची ठेव, ऐका नवलयाची देव. पंखाचा फडकारे उतरोनी नेली गारे, उतरोनी नेली गारे, उतरोनी नेली गारे. पंखाचा फडकारे उतरोनी नेली गारे, उतरोनी नेली गारे, उतरोनी नेली गारे, गारे, गारे. उद्धरिले अनायासे याच्यावर चाललंय आपला. पंखाच्या फडतकारी उद्धरुणी नेली घारी. एका घारीचा उद्धार. एवढंच नाही, एक जंगलामध्ये महादेवाचं मंदिर होतं. पुजारी वगैरे कोणी नव्हता.
दिवसभर भक्त जायचे, संध्याकाळपासून कोणी नाही. अंधार देवळामध्ये गेला एक चोर गेला बरं का. आता काय दर्शनाला गेला काय, पुजारी नाही कोण नाही, चोर आत गेला. म्हणले काय मिळतं का चोरीचं, इकडे तिकडे पाहू लागला. वर पितळी घंटा होती 25 किलो वजनाची. त्यानं डोकं चालवलं, हे जर कुर्डुवाडीला नेऊन विकली एक महिना सुखात जातो. पण चोराची उंची 4.25 फूट होती. टाचा वर करू करू पण हातच पुरत नव्हता. तो म्हणला पुजारीचं नाही इथं, आपलंच तर राज्य आहे. पिंडीवर उभा झाला. हे नीट ऐका, पिंडीवर कशासाठी, घंटा काढण्यासाठी. शंकरजीच्या आनंदाला पारावार नाही. शंकरजी म्हणले भक्त खूप बघितले आजपर्यंत, काही चालू मध्ये विडी ओढता ओढता शालूट ठोकतात बाहेरूनच, काही पायरीवर डोकं टेकवतात, काही आत येतात, फार झालं तर लिंग प्रतिमा तिथं डोकं टेकून दर्शन घेतात. याच्या पलीकडे माझ्या जीवनात मी भक्त बघितला नाही. पण हा एक भक्त असा भेटला, म्हणला अख्खाचा अख्खा मला अर्पण झाला. आणि हे घंटा काढण्यासाठी गेलं वर. चोरे पिंडी दिला पाव, चोरे पिंडी दिला पाव, चोरे पिंडी दिला पाव, चोरे पिंडी दिला पाव. त्याच्या पूजने जाय देव, त्याच्या पूजने जाय देव. ऐका नवलयाची देव, ऐका नवलयाची ठेव, नवलयाची ठेव, ऐका नवलयाची ठेव. सोरे पिंडी दिला पाव. हे घंटा काढण्यासाठी पिंडीवर उभं राहिलं आणि महादेवजीच्या आनंदाला पारावार नाही. चोरे पिंडी दिला पाव, त्याच्या पूजने धाये देव. ऐका नवलयाची ठेव, नेने काही भक्तिभाव. पुढचं कळलं वाटते तुम्हाला. चाल शेवटी घेऊ हा. एकदा सांप्रदायपूर्वक भजन बरोबर 9:30 मोकळे करतो. अजिबात नाही. हात वर करा शूटिंगवाले, एवढं हात घ्या. वा वा. अरे आज उत्तरेश्वर भगवंतही आनंदात असेल की माझ्या दरबारात कसं भजन करतात लोक सगळे. हात वर, स्टेजवरच्याचे हात घ्या, दुखायच्या आधी घ्या. एका तालात विठोबा रखुमाई, विठोबा एक थांबा, एक हात वर थांबा, एक टाळ वाजू नका, टाळी फक्त. हा एक हार्मोनियम बंद करा. हा एक जरा ताकद लावा. एक, हा एक, शाबास, एक. हा विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. तरी भगवान के ज्ञानेश्वर महाराज महाराज के बाप्पा भगवान
कुठेही सांगेल, शिस्त केमला जाऊन पहा. तरी 9:30 मोकळे करतो बरं. आता पुन्हा धनंजय भाऊच्या आणि त्या योगेश भाऊच्या मागे लागणारच आहे लोक. या बाबाला पुन्हा आणा बरं का पुढच्या वर्षी. ते जुळलं तर जरूर येऊ. आता परवा रामायण संपलं गणपती उत्सवातलं म्हणून हे जमलं. त्या दिवशी सांगितलं बॉस आदला एक दिवस आहे रिकामा, चालेल म्हणले. हे म्हटलं चालेल. बरं मजा आली. तुम्हाला काय माहिती आहे केमचं महत्व? दररोज त्या मावल्या आंघोळ झाल्यावर सौभाग्याचं लेणं म्हणून कुंकू लावतात. ते केमचं हे इथं चांगलं आहे, पंढरपूरला गेल्यावर बिघडतं. ते केमचं म्हणूनच ठीक आहे. ते बरोबर लक्षात येतं. भिजवलेलं कुंकू आम्ही पाहतो ऑइल पेंट सारखं दिसतं, मग तो लावू नका आम्हाला. केमचं आहे म्हटलं, केमचं माहिती आहे आम्हाला, हे ऑइल पेंट. आनंद आहे. ही कुंकू महादेवारायचीच कृपा आहे. उद्धरिले अनायासे. आता एक राखीव राहिलं प्रकरण बरं का, बस जमलं. तुमच्या टाळकरी मंडळीच्या लक्षात आलं? लक्षात आलं ना? थांबा, काही करू नका. त्याचा इतिहास सांगतो मी, पौराणिक. कांचीपूर नगरामध्ये, नीट ऐका हे. आता हे महादेवाच्या दरबारात नाही सांगायचं तर कुठं सांगायचं मग? कांचीपूर नगरामध्ये राजा सोमदत्ती, आणि सोमदत्ती राजाला होत्या 500 राण्या. त्यापैकी 498 जार कर्म करणाऱ्या होत्या, 2च पतिव्रता होत्या. राजा मेला. एवढ्या लवकर कसा मेला रे? वेळ कमी आहे ना आपल्याकडे. ना आता काय 21च मिनिट आहे ना. राजा मेला, पण पुढच्या जन्मी हरिण झाला. मरुनिया जन्म हरणाचा बाबलो करुणिया जन्म हरणाचा, मरुनिया जन्म हरणाचा पावला, करुणिया जन्म हरणाचा पावला. झाल्या कुरंगिनी पतिव्रता, झाल्या कुरंगिनी पतिव्रता झाला दुरंगिनी. नामदेवाचे अभंग आहे हा, नाही तर गाथ्यात तुकोबरायच्याच पाहाल. मरुनिया जन्म हरणाचा पावला. आणि त्या 2 पतिव्रता होत्या ना, त्या हरणी झाल्या. मरुनिया जन्म हरणाचा पावला आणि पतिव्रता झाल्या कुरंगिनी. कारण पत्नीनं पाप केलं तर पतीला भोगावं लागतं बरं का डॉक्टर साहेब. पतीनं पाप केलं तर पत्नीला भोगावं लागत नाही. पत्नीनं पुण्य केलं तर पतीला मिळत नाही, पण पतीनं जर पुण्य केलं तर अर्ध पत्नीला आपोआप मिळतं. हे नीट ऐका कीर्तनात, आपोआप मिळतं. का? हुशारकी मारू नका पुरुष मंडळी. त्याग माता भगिनींचा आहे, एवढा त्याग जगात नाही कोणाचा. 9 महिने 9 दिवस ज्या मायनं पोटात बाळगलं, ज्या बापानं लळे पुरवले, ज्या बहिणीसोबत भावासोबत 25 वर्षाची होईपर्यंत खेळली, एका मिनिटात रक्त या अनोळखी बाशिंगवाल्यासाठी तोडते. टपकलं बाशिंग बांधून. केवढा त्याग आहे. बरं, सगळे अक्षर तिथं ठेवते ती. माहेरचं नाव कुमारी, पुढे स्वतःचं नाव, पुढे बापाचं नाव, बापाचं आडनाव, गाव बापाचं, पोस्ट बापाचा, तालुका बापाचा आणि जिल्हा बापाचा. लग्न झाल्यावर एक अक्षर नाही आणत डॉक्टर साहेब, सगळे माहेरी. इथे सौभाग्यवती, मग पतीचं नाव, पतीचं आडनाव, पतीचं पोस्ट, तालुका, पतीचा जिल्हा, पतीचा. एवढं सोडून एवढं स्वीकारते. एवढंच नाही, ज्या मायबापानं जन्म दिला ते पतीला सांगते, आता हे शरीर तुझं आहे, याला जीव लाव, नाही तर रॉकेल वतून पेटव, इथून पुढचा अधिकार तुझा आहे.
शरीर ज्याचे त्यासी समर्पिले शरीर ज्याचे त्यासी समर्पिले शरीर ज्याचे त्यासी समर्पिले दिली तिलांजली कुळावर पासी दिली तिलांजली कुळावर पासी शरीराचे त्यासी समर्पिले दिली तिलांजली कुळ नाम रूपासीन शरीर ज्याचे त्यासी समर्पिले. एवढा त्याग माता भगिनींचा आहे. म्हणून पतीच्या पुण्याईमध्ये हक्क आहे, पदवीमध्ये हक्क आहे का नाही. पती जर डॉक्टर असेल तर डॉक्टरीन. शाळेत खेडेगावामध्ये काय आदर आहे अजून शिक्षक लोकांचा. आणि शिक्षक घरी नसेल तर ताईला विचार, मास्तरीन बाई, सही सुद्धा येत नाही पण पूर्ण केम म्हणतं मास्तरीन बाई. का? पती मास्तर आहे. मास्तर मास्तरीन, डॉक्टर डॉक्टरीन, वकील वकिलीन, बुवा बोईन नसल जमत काय नसेल. आता मी असं विचारतो उलट, पत्नी शिक्षक आहे आणि पती शेतकरी, तो नांगर घेऊन चालला, त्याला म्हणते कोणी मास्तर. डोक्यात फरक झाला का रे, मी आपला नांगर घेऊन चाललो. पुण्याईमध्ये जाऊन जा सत्यनारायण करताना तुम्ही 1 महिना त्रास काढतो घरवाला, पत्रिका छापून घेतो रॉकेलच्या फटफटीवर महिनाभर उन्हातानात एकटंच वाटतं. मग एक दिवस ट्रॅक्टरला ट्राली जोडतं, बाजार करतं, रवा साखरेचं पोतं, डालडाचा डबा, लोणकडे तूप, सरपण येड्या बाबूचं, लोखंडी चूल, स्वयंपाकाची भांडी. महिना गेला एकट्याचा, पाहता काय. आणि पूजेला नवरा बायको बसले म्हणजे ब्राह्मण बुवा पुढे म्हणतात, म्हणा मम आत्मन सकलशास्त्र पुराणोक्त प्राप्यर्थम शांत्यर्थम तुष्ट्यर्थम पुष्ट्यर्थम अप्राप्य लक्ष्मी प्राप्यर्थम प्राप्य लक्ष्मी चिरकार संरक्षणार्थम अस्माकं सकल कुटुंबानां द्विपद चतुष्पद सहितानां क्षम स्थैर्य आयु आरोग्य धन समृद्धी इह जन्मनी 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 जन्म जन्मांतरेषु. ब्राह्मणाचं लक्ष, ओ मावशी काय तसे काय बसले, हाताला हात लावा, हाताला हात. नुसता हाताला हात लावला भाऊ, अर्ध पुण्य गेलं सत्यनारायणाचं. एकटा आबदलं राखेलच्या फटफटीवर महिनाभर. बरं, पण हे कीर्तनापुरतं ठेवा बरं का. आम्ही कीर्तनात सांगितलं डॉक्टर, आणि एकानं काय डोकं चालवलं, नवरा बायकोत रेल्वेमध्ये दोघात एक तिकीट काढलं. अरे कुठेही चालतो का सत्यनारायण. 3 स्टेशन प्रवास झाल्यावर TC काळा कोटवाला, तिकीट दाखवलं, बरोबर आहे. अजून एक, बायको आहे माझी, काय करू, तिकीट काढ, बायको आहे माझी. तोच नवल सांगतो का 14 डब्याची रेल्वे बऱ्याच लोकांच्या बायकासोबत आहे, तिकीट काढ. यानं तिच्याकडे पाहिल्याप्रमाणे, यांचं आधी ठरलं होतं डॉक्टर, यानं तिच्याकडे पाहिल्या पाहिल्या तिनं याच्या तिकिटाच्या हाताला हात लावला. अरे TCचं डोकं चाले ना. म्हणला 20 वर्ष सर्व्हिस करतो, पागल म्हणा, तिकीट बरोबर आहे, हाताला हात काय भानगड आहे, काय भानगड आहे, पुढं काय भानगड आहे, बायको आहे माझी, मग काय करू, काय करू. आमच्या गावच्या ब्राह्मणापेक्षा जास्त शाणा झाला का तू कायाकोटवाल्या. तिथं कसं चालतं, अरे ते सत्यनारायणात चालतं, रेल्वेच्या कायद्यात नाही. राष्ट्र करी पाप राजाने भोगावे, राजियाचे सर्व पुरोहिता, शिष्य केले पाप भोगावे गुरुने, आणि स्त्रीचे केले घेणे पुरुषाशी. 498 राण्याने जार कर्म केलं म्हणून राजाला हरिण व्हावं लागलं. राष्ट्र करी पाप राजाने भोगावे, राजाचे सर्व पुरोहिता, शिष्य केले पाप भोगावे गुरुने, स्त्रीचे केले घेणे पुरुषाशी. म्हणून मरून या जन्म हरणाचा पावला. पतिव्रता झाल्या कुरंगिणी, त्या 2 हरणी झाल्या. इथपर्यंत आलो आपण. आता पुन्हा इकडे इंद्र दरबारामध्ये भूतसेन नावाचा नौकर होता. त्याच्या हातून काही अपराध घडला म्हणून एक दिवस शाप, भिल्ल जमातीत जन्माला येशील. चंड भिल्ल नाव घेतले ठेवणी, चंड भिल्ल नाव घेतले ठेवणी, चंड भिल्ल नाव घेतले ठेवणी, दुष्ट भाव मनी वाढविला, वाढविला, दुष्ट भाव मनी वाढविला. असे जीवा गुणा हाती बंड, असे जीवा गुणा हाती बंड, असे जीवा गुणा हाती बंड, जीवा गुणा हाती बंड. सामुद्री उदंड मिळवी, सामुद्री उदंड मिळवी.
वाढविलं नाव घेतले ठेवणी, दुष्टभावमणी वाढविला कासेसी वागुरा, हाती सोळदंड सामुग्री उदंड, मिळवेली फिरतसे नाना पर्वत शिखरे, मारितसे फार जीवजंतू. एक दिवस सकाळपासून भिल्ल फिरतोय तो, पण शिकार मिळाली नाही बरं का. दिवसभर उपवासी आहे. एक पाण्याचं सरोवर बघितलं, तिथे आला, म्हणला इथं हरणं पाणी प्यायला येईल, आपल्याला सापड, म्हणून तिथे वाघूर म्हणतात त्याला, ती वाघूर लावली. जवळच एक दाट पाल्याचा वृक्ष होता, त्या वृक्षामध्ये लपून बसला, पण ते वाघूर दिसेना. म्हणून पानं तोडू 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 टाकू लागला. योग असा, जिथे पानं पडत होती तिथे पूर्वीचं शिवलिंग होतं, त्याच्यावर जमिनीचा थर आलेला होता. योग पहा, ज्या दिवशी शिकार न मिळाल्यानं उपवासी राहिलं, त्या दिवशी महाशिवरात्र होती. नेने काही भक्तिभाव. ज्या झाडाचं पानं तोडत होता ते झाड बेलाचं होतं, आणि जिथं पानं पडत होती तिथे पूर्वीचं शिवलिंग होतं. योग आहे. लाखाच्या वर पानं तोडली, कशासाठी? हरण दिसण्यासाठी. लक्षवरी बिल्वदळ माथा वाहे, आनंदन समाये महादेवा. महादेव म्हणला, आज महाशिवरात्रीचे उपवास बऱ्याच लोकांनी केले, पण दाबून साबुदाण्याच्या खिचड्या खाल्ल्या. एकच भक्त आहे, त्याच्या पोटात अन्नाचा कण नाही. लाखाच्या वर पानं बेलाची मला वाहली, त्याचा परिणाम भोळा महादेव तेने संतोषला. भोळा महादेव तेने संतोषला. भोळा महादेव तेने संतोषला. भोळा महादेव तेने संतोषला. मने करी मला कोण पूजा, कोण पूजा, मने करी मला कोण पूजा, कोण पूजा. भोळा महादेव तेने संतोषला. भोळा महादेव तेने संतोषला. मने करी पूजा, कोण पूजा, कोण पूजा. मने करी मला कोण पूजा, कोण पूजा. भोळा महादेव तेने संतोष. भोळा महादेव संतोषला. संतोष. माथा पडता पाला सांब तेने संतोषला. त्याला किती लागतं? 750 वर्षापूर्वीचा अभंग आहे. आता एक लोटा जल, आमचे प्रदीपजी महाराज मिश्राजी सांगतात, एक लोटा जल समस्या का हल. पण नामदेव महाराज म्हणतात, नाही प्रदीपजी एवढा नका खर्च करू, एक लोटाभर नाही लागत पाणी महादेवाला. मग एक पसा पाणी, एक बिल्वदळ, पूजन केवळ सोपे बाबू. एक पसा पाणी, एक बिल्वदळ, पूजन केवळ सोपे बाबू. असं आहे ते, नामदेवाचे प्रमाण आहे. पण त्यांनी काही गाथा वाचलं ना, ते तिकडचे लोक आहे. मराठीत आहे आपला गाथा. एक लोटा नाही, एक पसा तळ हातावर बसत तेवढं पाणी, एकच पान बेलाचं की महादेवराव खुश. एक पसा पाणी, एक बिल्वदळ, आणि पूजन केवळ सोपे बहु. लाखाच्या वर पानं, लक्षवरी बिल्वदळ माथा वाहेन आनंदन समाय महादेवा. म्हणून यमदूताला सांगितलं, जा बरं
ते माझी पूजा करतं 9:21 झाले, त्याला काय पाहिजे? यमदूत आले, अहो शंकरजी प्रसन्न आहे तुमच्यावर, काय पाहिजे ते मागा म्हणाले. आज एका आणि उपवास घडला, महाशिवरात्र आहे. जिथं पाला पडतो तिथं पूर्वीचं शिवलिंग आहे, ज्याचा पाला तोडतोय ते बेलाचं झाड आहे. भाग्य उदयाला आलं, काय पाहिजे तुला? पारधी म्हणलं एकच इच्छा आहे. का? महादेवाला सांगा. काय? मृग पक्षियाचे कळावे बोलणे, मृग पक्षियाचे कळावे बोलणे, मृग पक्षियाचे कळावे बोलणे, मृग पक्षियाचे कळावे बोलणे, सर्व काही येणे कार्यसिद्धी, सर्व काही येणे कार्यसिद्धी, सर्व काही येणे कार्यसिद्धी, सर्व काही येणे कार्यसिद्धी. मृग पक्षियाचे कळावे बोलणे, सर्व काही येणे कार्यसिद्धी. इतुकीच आहे माझी वासना, अन पुरवणी स्वस्ताना जावे तुम्ही. तथास्तु म्हणून निघून गेला. आता उत्सुकता वाढली. हरणाची पक्षाची भाषा कळेल असा मला आशीर्वाद आहे. आता याच्यात हरणं लटकतील, मला आमची भाषा कळेल. तो आला पूर्वजन्माचा राजा सोमदत्ती, पाणी प्यायला आणि त्याच्यात गुंतून पडला. म्हणलं आता याचा परिवार येईल. हा हा, ठीक आहे ठीक आहे, असो असेल. ते एकमेकात बोलल. मग ती थोरली हरणी आली, ती गरोदर होती. धाकटी आली, तिला 2 पिलं होती. ती पिलं घरी होती. आणि तो संवाद, काय पतिदेव, निदान संकट तर पाहायचं होतं पाणी प्यायच्या आधी. हरिण म्हणतो माझी गती मला तुमची तुम्हाला. तो उतरत नाही पारधी झाडावून. तोपर्यंत निघून जा, पळून जा. कशाला पळून जा? कोण कोणाचा आहे? आमचा कुंकवाचा धणी चालला, आम्ही नाही जाणार तुम्हाला सोडून. तो पारधी ऐकतोय, त्याला भाषा कळती, तो उतरला खाली. तेव्हा हरण म्हणतायत, पारद्या, थोरली हरणी म्हणाली, मी मानानं मोठी आहे, मी सती जाते. धाकटी म्हणाली, मानानं मोठ्या असल्या तरी गरोदर अवस्थेत सती जाता येत नाही. माझे 2 पिलं आहे, तुम्ही जा, तुमच्या लेकराला जन्माला घाला आणि माझ्या पिलांचाही सांभाळ करा आणि वंशाची वाढ करा. पारधी ऐकतोय, नाही नाही, दोघी सती जाऊ निर्णय झाला. पारधी दादा, पतिदेवासोबत सती जायचं आहे. धाकटी हरणी म्हणाली, सती जायचं आहे, पण एक विनंती आहे. लेकर दिवसभराचे उपवासी आहे, मी दूध पाजून येते. नाही आली तर शंकराची शपथ. बरं जा. धाकटी हरणी आली. डॉक्टर साहेब, ती पिलं भुकेली होती, गटा 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 दूध पिऊ लागली. आणि आईच्या डोळ्याकडे पाहिलं तर धारा लागलेल्या. माय रडती म्हटल्यावर दोन्ही पिलानं दुधाचे घोट खाली टाकले. आई का रडती ग? शेवटचं दूध पाजायला आली बाळांना. काय झालं? अरे तुमचा पिता संकटात आहे. थोरली हरणी सती जायला तयार झाली. मी त्या पारध्याला प्रार्थना करून आली, की माझ्या पिलांना शेवटचं दूध पाजून येऊ द्या. आई बाबा गेले. बैस खाली म्हणून. थोरली आई गेली.